हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय 2, ओवी क्रमांक 10. तरी नाशिवंत ते तू जाण माया, माईक जाये विलया, ते मायेचा विचार प्राण सखया, ऐक सांगतो. श्री समर्थ सांगतात की अरे माया म्हणजे फार विशेष असे काहीही नाही, तर जे जे नाशिवंत आहे ते ते माया आहे हे तू जाणून घे. या मायेचा विलय करायचा आहे. यासाठी आता प्राणसखया मी तुला नाशिवंत काय काय आहे म्हणजेच कशा कशाचा त्याग करायचा आहे ते सांगतो. तेवढे त्याग केलेस की तुझ्यापासून माया दूर होईल आणि त्यामुळे त्यामागे लपले गेलेले आत्मपद, आनंदपद तुला सहजच प्राप्त होईल. येथे श्री समर्थांनी आता शिष्यांना, आपल्यासारख्या श्रोत्यांना प्राणसखया अशी साथ घातली आहे. त्यांना सांगायचे आहे की प्रत्येकात आत्मांश आहे. या योगे प्रत्येकजण प्रत्येकाचा प्राण सखया आहे. सर्वाभूती आत्मांश आहे याची फक्त जाण यायला हवी. ही जाण यावी यासाठीच आत्माराम या ग्रंथाचा खटाटोप आहे. श्री समर्थ ओवीच्या शेवटी सांगतात, ऐक सांगतो. आता ते पुढील ओवीपासून नाशिवंत काय काय आहे त्याचे निरूपण करत आहेत. म्हणजेच माया म्हणजे काय याचे निरूपण करत आहेत. यास्तव श्रोते हो, सावध व्हा. ओवी क्रमांक 11. अहम ऐसे जे स्फुरण, तेची मायेचे लक्षण, तये मायेपासून त्रिगुण, गुणापासून भूते. श्री समर्थ आता मायेची मूलभूत ओळख करून देत आहेत. ते सांगतात की या आत्मब्रह्मांडामध्ये आत्मारामाला, त्या परमपुरुषाला, गीतेच्या भाषेत त्या पुरुषोत्तमाला अहम असे जे स्फुरण झाले तेच ते मायेचे लक्षण आहे. येथे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मूलभूत आत्माराम, परमपुरुष, पुरुषोत्तम हा परम मूलभूत आहे. त्यामुळे तो सूक्ष्म, मौन, प्रशांत आहे. यामुळे तो अदृश्य, अव्यक्त, अरूप, निराकार, निर्गुणी, निश्चल आहे. मायेचे मूलभूत स्वरूप समजण्यासाठी या तिन्ही गोष्टी एक एक करून समजून घेऊ. आत्माराम परम मूलभूत आहे. ब्रह्मांडाची काहीतरी एक परम मूलभूत स्थिती मान्य करावीच लागते. एरवी ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात होणे शक्य नाही. सुरुवात होण्यासाठी काहीतरी परम मूलभूत असायलाच पाहिजे. जर आपण आपल्या पूर्वजांचे मूळ शोधू लागलो तर कुठेतरी आपल्याला एक मूळ पुरुष मान्य करावाच लागतो. नाहीतर तो मूळ पुरुष कुठून आला हा प्रश्न सदा अनुत्तरित राहतो. आधी अंडे की आधी कोंबडे असा प्रश्न सदा अनुत्तरित राहतो. त्यामुळे तो सूक्ष्म, मौन, प्रशांत आहे. जर आत्माराम परम मूलभूत आहे असे एकदा मान्य केले तर तो सूक्ष्मच असला पाहिजे, याला अन्य पर्याय नाही. कारण तो जड असायला येथे अन्य काहीतरी असणे अगत्याचे आहे. तसे ते नव्हते. याचा अर्थ तो परम मूलभूत एकमेवा द्वितीय आहे. तसेच जर तो परम आहे, मूलभूत आहे, सूक्ष्म आहे, तर तो मौन आणि त्यामुळे प्रशांत असायलाच पाहिजे. कारण मौनामधून बाहेर व्हायला, प्रशांतपणा ढळायला तेथे अन्य काहीतरी असायला पाहिजे. घर्षण झाल्याशिवाय, आपटल्याशिवाय मौनत्व, प्रशांतपण ढळत नाही. घर्षणासाठी, आपटण्यासाठी
तेथे काहीतरी अन्य असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आत्माराम सूक्ष्म, मौन, प्रशांत आहे. यामुळे तो अदृश्य, अव्यक्त, अरूप, निराकार, निर्गुणी, निश्चल आहे. कारण जर तो सूक्ष्मापासून ढळला तर तो दृश्य होईल, व्यक्त होईल, रूपवान होईल, आकारवान होईल. मौनापासून ढळला तर तो दृश्य, व्यक्त, गुणवान होईल. तसेच जर तो प्रशांतपणापासून ढळला तर तो निश्चल असणार नाही. यामुळे तो अदृश्य, अव्यक्त, अरूप, निराकार, निर्गुणी, निश्चल आहे. आता श्री समर्थ येथे काय सांगत आहेत पहा. अशा या परम मूलभूत असलेल्या आत्मारामाला जर मी कुणीतरी आहे असे अहम स्फुरण आले, तशी जाणीव झाली, तर ती मिथ्या आहे, भासमान आहे, तो आभास आहे. कारण जर तो एकमेवा द्वितीय आहे तर मी आहे, अहम अशी जाणीव याचे काहीही कारण नाही. मी जर एकटाच आहे तर मला मी आहे असे स्फुरण यायचे प्रयोजनच नाही. कोणाला दाखवायचे आहे, सांगायचे आहे की मी आहे. मी मला चाचपडून पाहत नाही की मी जीवित आहे का नाही. मी आहे हे मला माहीतच आहे. त्याची पडताळणी करण्याचे कारणच नाही. तेथे स्फुरण यायचे कारणच नाही. याचा अर्थ परम मूलभूत असलेल्या आत्मारामाला जे स्फुरण आले ते मिथ्या आहे, तो भ्रम आहे, तो आभास आहे. तथापि एक सत्य आहे की त्याला स्फुरण येऊन, मिथ्या तर मिथ्या, परंतु ब्रह्मांडात विश्वे निर्माण झाली, तेथे सृष्टी निर्माण झाली, तेथे वस्तू जगत निर्माण झाले. या तमाम निर्माणाला प्रकृती असे संबोधन दिले आहे. याचा अर्थ प्रकृती जगत आत्मारामाप्रमाणे सत्य आहे, ते त्यामधूनच निर्माण झालेले आहे, परंतु ते मिथ्या आहे. कारण ते भासमान आहे, भ्रामक आहे, नाश होणारे आहे. आत्मारामाप्रमाणे ते अक्षर, अमर, शाश्वत नाही. उलट आत्मारामाच्या आपल्या अंशात्मक मूळ स्थितीला मारक आहे, त्यापासून आपल्याला ढळायला लावणारे आहे. श्री समर्थ पुढे सांगतात की अशा प्रकारे निर्माण झालेल्या प्रकृतीमध्ये विविधता आणि वैचित्र्य आहे. ती सर्व माया आहे. यामुळे तेथे भाव, अभाव, विभाव, स्वभाव, सुभाव, कुभाव इत्यादी असे सर्व काही ओघानेच आहे. समाज जमला की तिथे भिन्न भिन्न प्रकृतीचे मानव एकत्र येतात. एकसारखे एक असे मानव असणे शक्य नाही. म्हणून या प्रकृतीत भिन्न भिन्न स्वभावांची वर्गवारी प्रामुख्याने 3 प्रकारे केली गेली. त्यांना प्रकृतीचे गुण असे म्हटले जाते. ही 3 प्रकार प्रामुख्याने अगदी थोडक्यात असे आहेत. सत्व. सुरुवातीला सर्व कसे सज्जन, सालस, सरळ, साधे इत्यादी असे होते. प्रत्येकजण प्रामाणिकपणे एकमेकांशी वागत होते. एक वेळ आपले काम झाले नाही तरी चालेल, परंतु त्यासाठी कुणाला त्रास होऊ नये म्हणून जपत होते. याला सत्वगुण असे म्हणतात. परंतु नंतर रज. बहुतेकांना आपल्या कामाला प्राधान्य द्यावे अशी उर्मी आली आणि आपण बरे की आपले काम बरे अशी भावना जोपासली गेली. यामधून बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे, बरे असावे अशी वृत्ती निर्माण झाली. प्रत्येकजण आपला स्वार्थ जपू लागला. याला रजोगुण असे म्हणतात. परंतु नंतर तम. काही जण स्वतःचा स्वार्थ साध्य होण्यासाठी इतरांचे नुकसान करू लागले. अशांना इतरांची पर्वा राहिली नाही. ते आळशीही होऊ लागले, इतरांवर सत्ता गाजवू लागले आणि आपले लभ्यांश साध्य करू लागले. याला
तमोगुणी असे म्हणतात. अशा प्रकारे प्रकृती प्रामुख्याने सत्व, रज आणि तम अशा 3 गुणांमध्ये विभागली गेली. श्री समर्थ पुढे सांगतात की अशी ही त्रिविधा प्रकृती जीवित राहण्यासाठी येथे पृथ्वीवर पंचमहाभूते निर्माण झाली. त्यामधील पुढील ओवी त्या संबंधीची पुढील ओवी श्री समर्थ सांगत आहेत. हरिओम.